हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. थंडी आता परत पडायला लागली आणि आमच्या घरी मोस्टली घरून असं ऊन येतं त्याच्यामुळे भारी वाटतं. म्हणजे एवढंसं थंड असं वाटत नाही. विटॅमिन सी आमच्या घरात अगदी झोपून पण भेटतं, बसून पण भेटतं, खेळून पण भेटतं. सो पिल्लूला ना मी इथे हनुमान चालिसा किड्समध्ये असतं ते कार्टूनमध्ये ते लावून दिलं. तिचं इथे मी नाचणीचं सत्व बनवते आणि मी माझं जे ड्रिंक आहे ते ऑलरेडी मी पिलेलं. सो हिला इथे नाचणीचं सत्व भरवेल. सकाळ सकाळ ती लवकर उठते ना, त्याच्यामुळे असं वेगळा काही ब्रेकफास्ट होत नाही माझा. सो नाचणीचं सत्व रेडी आहे आणि पिल्लू इथे खेळते ॲपल आणि ऑरेंजसोबत. सध्या ती ह्या दोन गोष्टीसोबत एकदम चांगलं खेळते. कारण का आणि तुम्हाला सांगते ती आहे ना, टॉमॅटो आणि ॲपलमध्ये इतकी कन्फ्यूज आहे ना की तिला टॉमॅटो पण ॲपल वाटतो. सो तिला मी भरवून घेतलं आता. परत वन. चाय हातात. तिचं खेळून झाल्यावर आम्ही दोघी ना लपाछुपी खेळतो. तर ती मला कशी शोधते बघा. मला एवढं काय असं प्रॉपर शूट करता नाही आलं, तरी पण ती शोधत होती मला. पिल्लू हा बोला. झोपले ऑलमोस्ट. आता पिल्लू हालायला लागले. 2 वाजलेत ऑलमोस्ट आणि दोघं पण झोपले. सो माझी अजून आंघोळ नाही झाली, फक्त कपडे धुतलेत. आता खाऊन घेते आणि लादी पुसते. मी एकदम असं रमत गमत करते, कारण का दोघं झोपलेत. मी काय करू आणि मला झोप लागत नाही. आणि मला हेअर वॉश पण करायचं आहे. काल रोजमेरी वॉटर लावलेलं. सो लादी पुसेल आणि मग केस धुवेल आणि मग पिल्लू आणि दीपक उठल्यानंतर आंघोळ करेल. सो असं काही करते मी पटकन. सो चला पटकन मी खाते. काय खाते तुम्हाला दाखवते. असा चिवडा होता, तो थोडा नरम म्हणजे असा हे झालेला. सो त्याला गरम करला आणि आता हे पटकन खाऊन घेते मी. उठली ना की आम्ही झुडिओमध्ये एक्सचेंज करायचे पिल्लूचे कपडे, ते करून येऊ. बस बाकी काही नाही. आणि बघू नंतर काय होतं प्लॅन. सो चला पटकन खाऊन घेते मी.
पिल्लू उठल्यानंतर मग तिला मी हे होममेड सॅरलेक्स आहे ते केलं. सॅटर्डे होता त्याच्यामुळे जेवण काही केलं नाही. सो मोस्टली करून सॅटर्डेला पिल्लूला होममेड सॅरलेक्सच असतं. त्याच्यामध्ये पालक टाकले मी. ॲटलिस्ट पालक तरी तिच्या बॉडीमध्ये गेली पाहिजे, म्हणजे तिने खाल्ली पाहिजे. सो पालकची प्युरी करून टाकली आहे. नंतर तिला भरवलं वगैरे आणि आम्ही निघालेलो आता झुडिओला. पिल्लूचे जे एक्सचेंज करायचे होते ना कपडे ते घेऊन निघालो आणि ती पडली बघा. पण रडत नाही ती, आऊच नाही काय बोलते, ओ नो बोलते आणि लगेच उठून जाते. सो इथे ते मस्तपैकी रेडी झाले. नवीन गॉगल, नवीन शूज, नवीन कपडे घालून सगळं रेडी झाले. आता हा बड्डे मंथ आहे पिल्लूचा. सो तिला सगळ्या गोष्टी तिच्या आवडीच्या भेटत आहेत. आणि आता मी निघालो आहे बाईकच जाणार आहे, कारण का फक्त तिकडेच जायचं आहे आणि बेलापूरला जवळच आहे. सो असं हायवे वगैरे नाही आहे, म्हणजे आपलं सीवूड्सला वगैरे जायचं असेल ना तर आम्ही बाय ऑटोने तर ओलानीच जातो, बाईकने नाही जात. जर बेलापूरला फक्त झुडिओला जायचं असेल ना तर आम्ही बाईकच जातो. सो इथे पिल्लूला बघा मी मास्क, गॉगल वगैरे कसा घातला आहे. अगदी म्हणजे डस्ट खूप असते ना त्याच्यामुळे तिला प्रॉपर अशी घेऊन जाते. तिला कॅप घातलेली पण तिला नको हवी ती. सो म्हटलं ठीक आहे, ॲटलिस्ट म्हणजे धुळीपासून तिला प्रोटेक्ट करण्यासाठी मग मी मास्क घातला. संध्याकाळी मग नंतर काही शूट केलं नाही. संध्याकाळी चहा वगैरे घेतला, थोडंसं नाश्ता वगैरे केला आणि मग जेवणाला लागले मी. आज मी जेवणाला बनवणार होती पनीर. पिल्लूला पण पनीर बनवणार होती, आम्हाला पण पनीरच बनवणार होती. याची जी रेसिपी आहे ना मी ती खूपदा तुमच्याजवळ शेअर केलं आहे. पिल्लूला पण मी देखील पनीरची भाजी सेम ॲज इट इजच देते, फक्त एवढंच की जे स्पायसेस आहे ना ते कमी ॲड करते. पहिल्यांदा मी किचनवरचा सगळा पसारा आवरून घेतला, म्हणजे थोडंसं नाश्ता आणलेला तो खाल्लेला. सो ते सगळं इकडे तिकडे रॅपर पडलेले ते आवरून घेतलं. पिल्लूचं काही असतं ते सगळं आवरून घेतलं. नंतर जे लागणारं सामान होतं ते काढून घेतलं. प्युरीसाठी 3 कांदे, 3 टोमॅटो आणि पनीर हे सगळं घेतलं. पिल्लू बघा, मी जेव्हा किचनमध्ये काम करते ना तेव्हा पिल्लू आमची आलीच पाहिजे. काहीही म्हणजे कुठलीही गोष्ट ती कुठेही घेऊन जाते. म्हणजे हॉलमध्ये आता ती तुपाची बरणी नवीन होती ती पण ती बाहेरच घेऊन गेलेली. सो आता मी इथे पहिला राईस लावून घेते, म्हणजे भाजी होईपर्यंत माझा राईस होईल. आणि जेव्हा मी काम करते ना तर पिल्लूची अशी लुडबुड चालूच असते. जेव्हा मी टॉमॅटो हे करत होती ना तेव्हा तिथले 3 टॉमॅटो तिने लिटरली बाहेर घेऊन गेली ती आणि मला समजलंच नाही तिने कधी ते घेऊन गेले. अशा काही गोष्टींना ती पटकन घेऊन जाते. आणि जो किचन आणि गॅसचा म्हणजे ओट्याचा आणि गॅसचा जो डिस्टन्स आहे ना तो खूपच कमी आहे. म्हणजे पिल्लूचा इझिली हात आहे ना तो पुरून जातो बर्नरच्या इथे. त्याच्यामुळे मला ती भीती वाटते ती किचनमध्ये आले की चुकून तिने बर्नरला हात लावला. बर्नर गरम असतं आणि म्हणजे ती रिंग असते ना ती गरम असते, त्याच्यामुळे ती भीती वाटते मला. सो प्युरी वगैरे केलं, कांदा टोमॅटो भाजून घेतला. पिल्लूला पण सेम ॲज इट इज ग्रेव्ही आहे आमची आहे ती. सो सगळं प्रिपेअर केलं. दोघांची भाजी आहे ती एकदमच घालते. पिल्लूला पण नॉर्मल सुहाना मसाला टाकूनच मी करते, कारण का तिला पण टेस्ट वेगळी असते. आणि पनीर आहेत ना ते मी हल्ली शेलो फ्राय करून घेते, जेणेकरून त्याची टेस्ट आहे ना ती चांगली लागेल. लास्ट टाईम मी तसं केलेलं ना, सो तसंच करते. आणि ते सुहाना पनीर मसाला आहे तो मिक्स केला. आणि ही प्युरी आहे, हे पिल्लूचं आहे. आणि ह्या टाईमला ना जे टॉमॅटो आणलेले ना ते एकदम लाल होते, त्याच्यामुळे जी प्युरीचा कलर आहे ना तो एकदम मस्त आला आहे. म्हणजे जो ग्रेव्हीचा कलर आहे ना तो एकदमच मस्त आला आहे. सो तुम्ही तर बघतच असाल किती मस्त कलर आला आहे. असं नाही आहे की त्याच्यामध्ये जास्त तिखट आहे, नाही आहे तिखट नाही आहे जरा पण, फक्त तो टॉमॅटोचा जो कलर असतो ना तो आहे. आणि त्याला नीट चांगलं शिजवलं आहे. आणि हे पनीर आहे ते शेलो फ्राय करून घेतलेले ते आता मी ॲड करते. छोटी कढी आहे त्याच्यामध्ये पिल्लूचं करते आणि मोठी कढी आहे त्याच्यामध्ये आमचं करते, कारण का आमच्यामध्ये थोडं स्पायसेस जास्त आहे आणि पिल्लूमध्ये आहे ते कमी आहे. सो अशा प्रकारे मला 2 भाज्या कराव्या लागतात कधी कधी. पिल्लू पनीरची भाजी वगैरे ना आवडीने खाते. डाळ भात बोलाल ना तर ती जरा पण खात नाही. सो तिच्यासाठी असं व्हरायटी कराव्याच लागतात. डाळ भात भरवते मी, असं नाही आहे भरवत नाही. डाळ भात तिला आठवड्यातून फक्त 2दा असतो, नाहीतर मग तिला असं नेहमी वेगवेगळंच असतं, कारण का तिला डाळ भात जरा पण आवडत नाही. मग तो डाळ भाताचा वेगळा प्रकार मला काहीतरी करावा लागतो. सो माझी भाजी आहे ती रेडी आहे. ही आमची भाजी आहे मस्तपैकी आणि ही आहे पिल्लूची भाजी. पिल्लूची भाजी अजून होते, तिला मी जास्त वेळ शिजवून घेते पिल्लूच्या भाजीला. पिल्लूची कुठलीही भाजी असली तरी. आणि इथे बघा मला ती घ्यायला आली आहे. सो मी जेव्हा काम करते तेव्हा तुम्हाला पिल्लू दिसेलच. म्हणजे असं नाही आहे की मी एकटी कधी असते इथे. दीपक आहे बाहेर तिला खेळवतो तरी तिचं असं म्हणणं आहे की तू पण चल. सो आज आहे ना मी काय केलं, आमच्याकडे मैद्याचं पीठ होतं खूप सारं आणि ते एक्सपायर होत आलेलं. मग त्याच्या मी चपात्या केल्या. रोटी नाही केली, डायरेक्ट चपाती केली. नॉर्मल आपण चपाती करतो ना तशी. फक्त एवढंच होतं की चपाती केली ना की ती आपल्याला लगेच खावी लागते, नाही तर ना ती चामट टाईप अशी होते.
सो त्याच्यामुळे मैद्याची चपाती, भात आणि पनीरची भाजी दीपकला वाढलं, नंतर पिल्लूला दिलं. सो पिल्लूचं वगैरे खाऊन झालं. त्याच्यानंतर आम्ही परत एकदा खाली गेलो. परत खाली का गेलो आम्ही, कारण का पिल्लूला आहे ना हे, आणि इथे आम्ही निघालो तेव्हा दीपकची मजा बघा, तो शूज उलटे घालत होता, तिला अगदी मग्न झालेला तो घालण्यात. आणि पिल्लू आहे ना उलटे शूज घातल्यामुळे थोडी कम्फर्टेबल नव्हती. मग दीपक तेच बोलत होता की ती नुसती हालते, मला शूज पण घालून देते. त्याला म्हटलं अरे तू शूजच उलटे घालते, मग ती कशी कम्फर्टेबल राहील. सो अशा प्रकारे दोघांचं काहीतरी चालू होतं. दीपक बोलतात ना लवकर जायचं त्याच्यामध्ये तिला उलटे शूज घालून घेतले. आणि पिल्लूला कळलं की मला उलटे शूज घालते बाबा, तरी पण ती कशी सांगणार, ती थोडीशी डिस्कम्फर्ट झाली. सो आणि आता आम्ही पटकन निघू बाहेर. आणि तिला थोडंसं असं म्हणजे पाटी घ्यायची आम्हाला एक, आणि थोडेसे असे हेअरबँड वगैरे घ्यायच्यात, कारण का आम्हाला करायचं आहे फोटोशूट, संडेला फोटोशूट करायचं आहे. त्याच्यामुळे थोडीशी ॲक्सेसरी लागणार होती पिल्लूसाठी, ती घ्यायची आहे. सो तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी स्पेसिफिक असा फोटोंचा एक व्हिडिओ बनवेल. आम्ही फोटो क्लिक केले आहेत ना ते असं नॉर्मल घरच्या घरीच केलं, असं काही वेगळं असं केलं नाही आहे आम्ही. आणि डिरेक्टली मग मी नेक्स्ट डे शूट केलं. आणि हा आहे आता नेक्स्ट डे व्हिडिओ शूट केला आहे. मॉर्निंगचा टायमिंग, पिल्लू उठलेली बघा आणि कशी माझ्या बाजूला येऊन झोपलेली. तिचं म्हणणं होती की तू पण उठ, मला पण उठून दे, पण मला एवढी झोप होती ना डोळ्यावरती, खूप म्हणजे खूप झोप होती. आणि तिला मी अशी गोंजारत होती ना, ती पण झोपत होती. लिटरली इतकी चिटकून झोपलेली ना विचारू नका. आणि थंडी पण आता भयंकर आहे. तिला उठायचं पण होतं आणि मला तिला झोपवायचं होतं, कारण का माझी झोप झाली नव्हती प्रॉपर. पिल्लू आमची सकाळी लवकर उठते, 5 वाजता तरी उठते, त्याच्यामुळे झोप आहे ना ती होतच नाही. आणि नंतर इथे बघा आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे झाली, नंतर मग तयारी करायला लागली. सगळे जायचं होतं आम्हाला बाहेर फोटोशूटसाठी, त्याच्यामुळे सगळं पटपट आहे ते आवरून घेत होती. असं पण ऑलमोस्ट आम्ही 5 वाजता उठलेलो आणि परत झोपलेलो. बेड होता तो पण आवरून घेतला, कारण का बेड आमचा दोघं जेव्हा उठतात ना तेव्हाच बेड वगैरे लावून होतो, तोपर्यंत नाही लावून होत. सो पटपट बेड आवरून घेते. जेव्हा मी बेड आवरते ना तेव्हा पिल्लूला वाटतं मला आता ही झोपवणार आहे. सो ती माझ्या पाठी फिरते, तुम्हाला आता दिसत असेल. तिचं म्हणणं आहे आता मला झोपव, पण मग नंतर मग तिला झोपवलं. आणि मग डिरेक्टली मी जेव्हा आम्ही रामबागेतमध्ये गेलो ना तिथे शूट करायला, तेव्हा मग मी डायरेक्ट व्हिडिओ चालू केला. दीपक आणि बाकीचे आहेत ते पाठवून येणार होते. दीपकने पहिलं पिल्लूला आणि मला सोडलं पुढे. मग तेव्हा मी हे थोडंसं व्हिडिओ शूट केलं, तिला थोडंसं गार्डनमध्ये खेळवलं, स्लायडिंगमध्ये वगैरे. नंतर मग सेजल आणि श्रेयश आलेले. सेजल फोटोशूट करणार होते तिचा. सो त्याच्यानंतर मग आम्ही फोटोशूट वगैरे केला. मग तिला थोडंसं मी खेळवलं आधी, नंतर मग ती लोकं आले. सो असा काहीतरी आमचा दिवस गेला. सो तुम्हाला नक्की मी तुम्हाला जर फोटोज वगैरे बघायचे असतील ना आम्ही कसे शूट केले आहेत सगळे, कारण का मी सगळे असे पोस्ट नाही करणार असं कुठे इन्स्टावर किंवा यूट्यूबला मोस्टली करून मी असे फोटो आपल्याला पोस्ट करताच येत नाही. जर तुम्हाला बघायचे असतील ना फोटो तर मला कमेंट करा, मी त्याचा असा एकदम असा नॉर्मल व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याजवळ शेअर करेल की कशाप्रकारे आम्ही तिचा फोटोशूट केला. सो असा काहीतरी दिवस होता आमचा हा संडेचा. ह्या टायमिंगला पण मला एवढं काही शूट करता आलं नाही, पण फर्स्ट बड्डेला जेवढा आम्हाला स्ट्रगल लागला ना शूट करायला, तो सेकंड बड्डेला एवढा स्ट्रगल लागला ना, कारण का पिल्लू आहे ना आमची स्टेबल थांबतच नव्हती. सगळ्या मुलांच्या पाठी, बॉलच्या पाठी, सगळ्याच्या पाठी फिरत होती. म्हणजे तिचे फोटो काढणं इतकं मुश्किल झालेलं ना, खूप म्हणजे जरा पण थांबत नव्हती. तिचं चेंज केलं ना आम्ही तरी पण चेंज करायच्या आधीच ती पळत जायची. आणि इथे पण बघा तिचे फोटो आम्ही शूट करतो आहे, तिचे व्हिडिओज वगैरे काढले, सिनेमॅटिक व्हिडिओ असतात ना ते पण आम्ही भरपूर सारं शूट केलं आणि अगदी मस्त आलेत. म्हणजे कॅन्डिड आलेत सगळे, पण मस्त आलेत. अशीच ती खेळत वगैरे होती. ह्या बबल्ससोबत पण मस्त फोटो वगैरे काढले. आणि तिची सायकल, तिचे टॉईज, तिचे कपडे वगैरे आम्ही सगळं प्रॉपर असं घेऊन गेलेलो. सो इथे सेजल आहे ते करते, तुम्हाला ते दिसत असेल. आणि मस्तपैकी एन्जॉय पण करत होती ती. या वेळेला कॅमेरा नव्हता, कॅमेरानी आम्ही 15 तारखेला शूट करू. सो आम्ही आयफोननी नॉर्मल जे सिनेमॅटिक व्हिडिओ असतात ना ते शूट केले आणि नॉर्मल असे फोटो वगैरे काढले, ते पण मस्त आले त्याच्यामध्ये. सो चला आजचा व्हिडिओ असाच होता. सो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अरे टी शर्ट खाली कर, पॅन्ट गळली, पॅन्ट बा दे 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 करते पॅन्ट वगैरे गेली की
टायपर आहे. अजून एकदम स्ट्रेट घे. आपल्याला शूटिंग करते. ए इकडून मस्त येतं यार.